धिक्कार व्यक्त करतो. कोणतरी राजश्री राठोड, उमरे पाटील वेगवेगळ्या नावानं कोणतरी एक लेडीज बसले संभाजीनगरला आमरण उपोषणासाठी. आणि राजाभाऊ पण, आमची राजाभाऊ कोणती अपेक्षा नव्हती. आम्हाला वाटलं होती मराठ्यांची एकजूट टिकवण्यासाठी ते थांबतील, पण त्यांनी आता विशेष अधिवेशनाची मागणी केली आहे. सगळ्या पक्षाला त्यांनी मागितले. मला राजाभाऊंना एक सवाल विचारायचा आहे, का हो राजाभाऊ, तुम्ही शरद पवारांना पत्र दिलं ना अधिवेशन घ्या म्हणून? तुम्ही सरकारला पत्र दिलं ना? काय म्हणून दिलं पत्र? तुम्ही नाही, त्यांनी पत्र अधिवेशन घ्या म्हणून राहुल नार्वेकरांना दिलं, विधानसभा अध्यक्षांना. त्यांनी शरद पवारांना दिलं का पत्र? त्यांनी उद्धव ठाकरेंना दिलं का पत्र? तुम्ही सरकारलाच मागणार ना, आमच्या मागण्या कुणाला? मोर्चे सगळे कुणाकडे निघतात? सरकारकडे. मग आम्ही सरकारकडे आरक्षण मागतो. तुम्ही काय म्हणता, शरद पवारकडून लिहून आणा, उद्धव ठाकरेंकडून लिहून आणा, काँग्रेसकडून लिहून आणा. मग तुम्ही लिहून आणलं की मी इकडून लिहून आणतो? हे नाही ना बरोबर. ही दिशाभूल आहे. ह्या आरक्षणाला, ह्या मुवमेंटला, ह्या मराठ्यांची एकजुटीला कुठेतरी छेद देण्याचं काम राजाभाऊ तुमच्याकडून होतंय. ते तातडीनं थांबवा. हे मराठ्यांची एकजूट तुम्ही फोडण्याचा अजिबात प्रयत्न करू नका, अन्यथा आणखी रोष तुम्ही वाढवून घेऊन तुमचं स्वतःचं राजकारणातलं भवितव्य तुम्ही स्वतःहून धोक्यात आणता. कुठेतरी कुणबी सर्टिफिकेट असो की सगळे सोयऱ्याचा कायदा असो, हा सरकार कुठेतरी आता लागू करण्याचा असताना मात्र अशा विधानसभेच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारचे आंदोलनं केली जातात. कसं वाटतं गोष्ट? हे जे आंदोलन आहे, बार्शीचे आमदार राजा राऊत हे मराठे जे आहेत, या आंदोलनाच्या मागं या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा हात आहे. हे राजाभाऊ राऊत हे बोलता बाहुला आहे आणि जरांगे पाटलाला शेह देण्याचं काम केलेलं आहे. भारतीय जनता पार्टीचं काम आहे. आणि ती काय जरांगे पाटलाच्या पाठीमागं विस्थापित मराठा उभा आहे, प्रस्थापित मराठा नाही. विस्थापित मराठ्यानं ताकद लावली आहे जरांगे पाटला मागं. आम्हाला जी कुठल्या पार्टी आरक्षण देईल, मग कोणाचं काय सरकार असेल, शिवसेना असो, भाजप असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी, त्याला आमचा पाठिंबा आहे. आम्ही कोणाचंच विरोधक नाही. आम्हाला फक्त कुणबीमधनं आणि ओबीसीमधनं 50% आतलं आरक्षण पाहिजे. राजाभाऊ राऊतनं 5 वर्ष झाले सभागृहात आहेत. त्यांचं सरकार येऊन मध्ये 2 वर्ष होऊन गेले. त्यांनी त्यावेळेलाच सभागृहात बोलायला पाहिजे होतं, की त्यावेळेलाच सभापतीला पत्र द्यायला पाहिजे होतं, की तुम्ही सर्व पक्ष अधिवेशन पुन्हा विशेष बोलवा आणि ओबीसीमधनं आरक्षण द्या. ज्यावेळेला आमचा शिंदेसाहेबांनी अपमान केला, मुंबईमधनं आम्हाला माघारी पाठवलं, त्यावेळेला राजा राऊतला सुचलं ना आंदोलनाची दिशा. आज का सुचली, ह्याच्या मागं देवेंद्र फडणवीसचा हात आहे. कुठेतरी देवेंद्र फडणवीसचा हात आहे. मात्र असं असताना महायुती सरकार कुठेतरी बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. महाविकास आघाडीलाही लोकसभेत फायदा झाला. कसं बघता ह्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून कुणाचा फायदा कोणाचा तोटा होतो? आता आरक्षणाचा विषय वेगळा आहे आणि विधानसभेचा विषय वेगळा आहे. ह्यात कसं व्हायला माहीत आहे का, जरंगे दादांनी जे म्हणजे आंदोलन उठवले, जे प्रस्तावित मराठा विरुद्ध विस्थापित मराठ्याचा विषय होता, जे प्रस्तावित मराठा विस्थापित मराठ्याला गिनत नव्हते, आज जरंगे दादा पाटीलनामुळं गिनत आहे. आणि दुसरं, जरंगे दादांनी जी भूमिका आहे तीच राजाभाऊंची पण तीच भूमिका आहे सध्या. कारण की जरंगे दादा मैदानात उतरून मराठा समाजाच्या आरक्षणची मागणी करायचं आहे. तशीच मागणी जरंगे पाटलांची जी मागणी ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण पाहिजे, ती विधानसभेमध्ये राजाभाऊ राऊत मागणी करतील. कारण की आपली जरंगे दादांची इच्छा होती की मराठा समाजाच्या आमदारांनी विधानसभेमध्ये उठावं. तेच हातगंडा घेऊन राजाभाऊ राऊत हे विधानसभेमध्ये आणि आरक्षण म्हणजे विधानसभेमध्ये ज्या आमदारांना मराठा समाजाचे जे आमदार आहेत, जे मराठा समाजाची घेऊन घेतात, त्यांना दूध की दूध पाणी का पाणी, म्हणजे त्यांनी पण म्हणू द्या ना, मराठा समाज जेव्हा तुम्ही निवडून आला, प्रस्थापित झाला, विस्थापित मराठ्यांना तुम्ही विसरला, तर राजाभाऊंची पण मागणी योग्यच आहे. कारण की त्यांनी लिहून द्यावं किंवा हात वर करावं, ओबीसीमधनं मराठा समाजाला आरक्षण द्यावं, दूध का दूध पाणी का पाणी. आणि इतर समाजाच्या आमदारांना मध्ये घेण्यापेक्षा मराठा समाजाच्या आमदारांनी पहिला हात वर केलं पाहिजे. 165 मराठा समाजाचे आमदार आहेत ना, त्यांनी मग हात वर केलं पाहिजे. म्हणजे समजून जाईल ना मराठा समाजाला, म्हणजे विस्थापित मराठ्यांना समजून जाईल की बाबा मराठा समाजाचे आमदार आपल्याबरोबर किती आहेत. कुठेतरी राजाभाऊ पण म्हणतात की आता आंतरवाली सराटीत हा निकाल लागणार नाही, कुठेतरी विधिमंडळात त्याचा कायदा बनावा आणि त्यानंतर जे आमदार आहेत त्यांनी पाठिंबा द्यावा, त्यानंतरच हा कुठेतरी प्रश्न मार्गी लागेल असं म्हणतात त्यांनी. हो, पण सगळ्या पक्षात ती मराठा समाजाचे आमदार आहेत. आता राजाभाऊंनी जे बोलले ते पक्षविरुद्ध बोलायला नाही पाहिजे होते. मराठा समाजातले सर्व पक्षातल्या आमदारांनी हात वर करून सांगावं मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावं. आता राजाभाऊंची पण मागणी आहे, ठीक आहे. आता राजाभाऊ पण चळवळीतल्या हे आहेत. मराठा आक्रोश मोर्चा काढला होता, सोलापूरमध्ये कर्फ्यू लागली होती, त्यावेळेस काही लोकांनी तिथे पण विरोध केलाच की. मग त्याला आपण काय घेऊन बसणार आहे? राजाभाऊ त्या पण मराठा आक्रोश मोर्चाच्या वेळेस सोलापूरमध्ये ते पण 1000 गाड्या घेऊन आलते, ते पण आंदोलन करतात. माझ्यावर केसेस आहेत, माऊलीवर केसेस आहेत, काकावर तर 100-200 केसेस आहेत. सगळेजण मराठा समाजासाठी आंदोलनासाठी केसेस करून घेतलेत ना. आता जरंगे वाटलांना एक नेतृत्व दिलेलं आहे म्हटल्यानंतर त्यांनी
पुढं न्यावं. आणि माझी एक इच्छा आहे की समाजामध्ये भांडणं व्हायला नाही पाहिजे. राजाभाऊ आणि जरांगे पाटलांनी एकत्र येऊन विधानसभेमध्ये राजाभाऊंनी मागणी मांडली पाहिजे आणि जरांगे दादांनी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. ह्या वक्तव्याशी मी सहमत आहे. कुठेतरी या गोष्टीत आता राजकारण घुसताना पाहायला मिळतं आहे. एकंद महाविकास आघाडीला कुठेतरी जरांगे पाटलांचा फायदा होत आहे आणि महायुतीला तोटा होत आहे. त्यामुळे राजेंद्र राऊत यांनी असं पाऊल उचललेलं आहे आणि त्यातही राष्ट्रवादीच्या ज्या नेत्यांची नावं येतात. कसं बघता यांनी नेते? मुळात काय आहे, अंतरवाली सराटीमध्ये ज्या दिवशी लाठीचार्ज झाला, कारण की आपली जरांगे दादांची इच्छा होती की मराठा समाजाच्या आमदारांनी विधानसभेमध्ये उठावं. तेच हातगंडा घेऊन राजाभाऊ राऊत हे विधानसभेमध्ये आणि आरक्षण म्हणजे विधानसभेमध्ये ज्या आमदारांना मराठा समाजाचे जे आमदार आहेत, जे मराठा समाजाची घेऊन घेतात, त्यांना दूध की दूध पाणी का पाणी, म्हणजे त्यांनी पण म्हणू द्या ना, मराठा समाज जेव्हा तुम्ही निवडून आला, प्रस्थापित झाला, विस्थापित मराठांना तुम्ही विसरला, तर राजाभाऊंची पण मागणी योग्यच आहे. कारण की त्यांनी लिहून द्यावं किंवा हात वर करावं, ओबीसीमधनं मराठा समाजाला आरक्षण द्यावं, दूध का दूध पाणी का पाणी. आणि इतर समाजाच्या आमदारांना मध्ये घेण्यापेक्षा मराठा समाजाच्या आमदारांनी पहिला हात वर केलं पाहिजे. 165 मराठा समाजाचे आमदार आहेत ना, त्यांनी मग हात वर केलं पाहिजे. म्हणजे समजून जाईल ना मराठा समाजाला, म्हणजे विस्थापित मराठ्यांना समजून जाईल की बाबा मराठा समाजाचे आमदार आपल्याबरोबर किती आहेत. कुठेतरी राजाभाऊ पण म्हणतात की आता आंतरवाली सराटीत हा निकाल लागणार नाही, कुठेतरी विधिमंडळात त्याचा कायदा बनावा आणि त्यानंतर जे आमदार आहेत त्यांनी पाठिंबा द्यावा, त्यानंतरच हा कुठेतरी प्रश्न मार्गी लागेल असं म्हणतात त्यांनी. हो, पण सगळ्या पक्षात ती मराठा समाजाचे आमदार आहेत. आता राजाभाऊंनी जे बोलले ते पक्षविरुद्ध बोलायला नाही पाहिजे होते. मराठा समाजातले सर्व पक्षातल्या आमदारांनी हात वर करून सांगावं मराठा समाजाला ओबीसीमधनं आरक्षण द्यावं. आता राजाभाऊंची पण मागणी आहे, ठीक आहे. आता राजाभाऊ पण चळवळीतल्या हे आहेत. मराठा आक्रोश मोर्चा काढला होता, सोलापूरमध्ये कर्फ्यू लागली होती, त्यावेळेस काही लोकांनी ती पण विरोध केलाच की. मग त्याला आपण काय घेऊन बसणार आहे? राजाभाऊ त्या पण मराठा आक्रोश मोर्चा वेळेस सोलापूरमध्ये ते पण 1000 गाड्या घेऊन आलते, ते पण आंदोलन करतात. माझ्यावर केसेस आहेत, माऊलीवर केसेस आहेत, काकावर तर 100-200 केसेस आहेत. सगळेजण मराठा समाजासाठी आंदोलनासाठी केसेस करून घेतलेत ना. आता जरांगे पाटलांना एक नेतृत्व दिलेलं आहे म्हटल्यानंतर त्यांनी पुढं न्यावं. आणि माझी एक इच्छा आहे की समाजामध्ये भांडणं व्हायला नाही पाहिजे. राजाभाऊ आणि जरांगे पाटलांनी एकत्र येऊन विधानसभेमध्ये राजाभाऊंनी मागणी मांडली पाहिजे आणि जरांगे दादांनी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. ह्या वक्तव्याशी मी सहमत आहे. कुठेतरी या गोष्टीत आता राजकारण घुसताना पाहायला मिळतं आहे. एकंद महाविकास आघाडीला कुठेतरी जरांगे पाटलांचा फायदा होत आहे आणि महायुतीला तोटा होत आहे. त्यामुळे राजेंद्र राऊत यांनी असं पाऊल उचललेलं आहे आणि त्यातही राष्ट्रवादीच्या ज्या नेत्यांची नावं येतात. कसं बघता यांनी नेते? मुळात काय आहे, अंतरवाली सराटीमध्ये ज्या दिवशी लाठीचार्ज झाला, तो लाठीचार्ज कुणाच्या आदेशाने झाला आणि कशा पद्धतीने झाला हे अगोदर सर्वपक्षीय किंवा त्या पक्षातील त्या नेत्याला देवेंद्र फडणवीस यांना फॉलो करणाऱ्या नेत्यांनी हे देवेंद्र फडणवीसांना पहिलं पत्र लिहून विचारलं पाहिजे. तुम्ही SIT चौकशी विधानसभेत लावली, त्यावेळेस काही आमदारांनी त्याच्या विरोधात आवाज उठवला, पण SIT चौकशी किंवा गुन्हे मागं घेण्याचं आत्तापर्यंत झालं का? मागे घेतलं का सरकारने? नाही घेतलं. मराठा समाजामध्ये ज्यावेळेस प्रामाणिकपणे मनोज जरांगे पाटलांचं नेतृत्व स्वीकारलं, त्यावेळेस त्यांनी लाखोंच्या संख्येने मुंबईला गेले, त्यावेळेस कुठल्या सरकारने त्यांना फसवलं हे सुद्धा मराठा समाजाच्या त्या पक्षातील आमदारांनी त्यांना सांगावं. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची काय आहे माहिती आहे का? मुळात एकीकडे मनोज जरांगे पाटील साहेबांना बदनाम करायचं आणि दुसरीकडे मी मराठा समाजाला आरक्षणासाठी मी बसतो आहे हे दाखवायचं. हे कशासाठी? तुम्हाला मग मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी जर बसायचं होतं उपोषणाला, तर तुम्ही मनोज जरांगे पाटलांना बदनाम का केलं? की ते रोहित पवारांच्या नाव काढून ते बोलले. ज्या दिवशी बारबोलेंनी बार्शीमध्ये सभा घेतली शरद पवार साहेबांची, त्या सभेमध्ये रोहित पवारांनी त्यांनी केलेला भ्रष्टाचार, त्यांची असलेली गुंडगिरी या विषयावर बोलल्यानंतरनं त्यांना राग यायचं कारण साहजिक आहे, परंतु त्यांनी ते राजकीयच माध्यमातून त्यांनी उत्तर द्यायला हवी होती. त्यांनी मराठा आरक्षणामध्ये रोहित पवार आहेत, जरांगेंचं सोशल मीडिया ते राबवत आहेत, हेच साफ चुकीचं आहे. रोहित पवारांनी चळवळीला मनोज जरांगे पाटलांना प्रत्येक वेळेस पाठिंबा दिलेला आहे, शरद पवारांनी पाठिंबा दिलेला आहे, परंतु ज्या वेळेस ह्या अशा गोष्टी बोलल्या जातात त्यावेळेस देवेंद्र फडणवीस का गप्प राहतात? देवेंद्र फडणवीस यांचेच समर्थक जे मराठा आमदार आहेत तेच मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात का वारंवार बोलतात?
ह्याचंसुद्धा मराठा समाजातील कार्यकर्त्यांना प्रश्न पडलेला आहे. आणि सगळ्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट, सोलापूरमध्ये ज्यावेळेस आपला इथे मोर्चा झाला होता मनोज जरांगे पाटलांचा, एक मोठी सभा झाली होती छत्रपती शिवाजी महाराज चौकात. त्या चौकामध्ये ती जी परमिशन मिळाली, ती परमिशन आमचे सहकारी मित्र अमोल बापू शिंदे यांच्या नावाने मिळाली. ते का आमच्या पक्षाचे आहेत का? ते मराठा समाजाचं काम करणारं व्यक्तिमत्व आहे, ते कोणत्याही पक्षाचे असू द्या, पण त्यांच्या नावाने जेव्हा परमिशन मिळते त्यावेळेस तुम्ही रोहित पवार, शरद पवार यांचे नाव का घेता वारंवार? हे नाही घेतलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, हे या जेव्हा कायदे करता त्यावेळेस सरकार विरोधकांना विचारतं का? मग तुम्हाला मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यायच्या वेळेस तुम्ही विरोधकांनाच का विचारताय? तुमचे परवानगी आहे का? तुम्ही कायदा करा ना सरळ. तुम्हाला कोणी अडवलं आहे का? मग आज राजाभाऊ राऊत विशेष अधिवेशन घ्या म्हणतायत आचारसंहितेच्या 20-25 दिवस अगोदर. हे कुठेतरी राजकारण आहे ना. लोकसभेला ज्या अर्थी बार्शीमध्ये 55,000 मायनस आहे महायुती, त्या अर्थी राजाभाऊंनी कुठेतरी ह्या धसका घेऊन मनोज जरांगे पाटलांना बदनाम करून मराठा समाजामध्ये फूट पाडून महायुतीकडे अर्धे, महाविकास आघाडीकडे अर्धे असं व्हावं या विषयाने त्यांनी हे राजकीय स्वरूपाचं आंदोलन आज हे मराठा समाजाच्या माध्यमातून करत आहेत. ते अत्यंत साफ चुकीचं आहे. मनोज जरांगे पाटलांना बदनाम कुणीही करू नये. त्यांची प्रामाणिक इच्छा आहे, त्यांची प्रामाणिकपणे मागणी आहे. त्या मागणीला कुणीही राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करू नये. अशा पद्धतीने जे सोलापूर जिल्ह्यातील मराठा बांधव आहेत त्यांच्या ह्या प्रतिक्रिया आहेत की बाबा ह्या जरांगे पाटील असो किंवा राजेंद्र राऊत असेल, यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनात कसल्याही प्रकारचं राजकारण करू नये. ज्या पद्धतीने गरीब मराठा असेल किंवा गरजवंत मराठा असेल यांना आरक्षण मिळावे एवढीच इच्छा त्यांना आहे. कॅमेरामॅन अनिल कांबळेसह प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, सोलापूर. निवडणूक अवघ्या काही दिवसांवर ठेपली आहे आणि राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा विषय परत एकदा ऐरणीवर आलेला आहे. मात्र मराठा आरक्षणाच्या संदर्भात सध्या तर पाहायला गेलं तर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. मात्र त्यासाठी आता मराठा समाजातील जे काही बांधव आहेत त्यांच्या भावना काय आहेत, ते जरांगे पाटलांच्या भूमिकेशी सहमत आहेत का? जे विविध आंदोलनं होत आहेत त्या आंदोलनाशी त्यांचा काय कशा पद्धतीने ते पाहतात बघण्यासाठी आपल्यासोबत काही मराठा बांधव आहेत. दादा, न्यूज 18 लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. काय सांगताल, कशा पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांचं 1 वर्षाचं आंदोलन, त्यानंतर आता पुन्हा विधानसभेच्या दृष्टिकोनातून जे आंदोलन उभं केले जात आहेत ते आंदोलन योग्य आहेत का? कसं आहे, ह्याच्यामध्ये 22 मार्च 1982ला कैलासवासी अण्णासाहेब पाटील मराठा महासंघाचे अध्यक्ष यांचं पहिलं बलिदान 1982 साली झालेलं आहे. त्याच्यानंतर तो लढा असाच चालू राहिला. मी अण्णासाहेब पाटलांचा सहकारी, तेव्हापासून मी या चळवळीत काम करतो आहे. आणि ह्या 40 व 42 वर्षामध्ये छोटे जे ते आपल्या परीनं आपल्या ताकदीनं लोक या बाबतीत काम करत होते. परंतु याला जे मोठं स्वरूप प्राप्त झालं ते जरांगे पाटलांच्यामुळं एक स्वरूप प्राप्त झालेलं आहे की मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं यासाठी. आणि वर्षभर जे काय चाललेलं आहे जरांगे पाटलांचं, ते समाज जागृतीचंच काम करायला आलेत. त्यांच्या सभेला जे लाखो लोक जमायला आलेले आहेत हे त्याचं फलित आहे. जर त्यांच्या विचार जर पटले नसते तर एवढे लोक जमात झाले नसते, त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला प्रतिसाद मिळाला नसता. त्यांची भूमिका योग्य आहे म्हणून आज समाज त्यांच्या पाठीशी आहे. कुठेतरी राजेंद्र राऊत यांनी पण भूमिका घेतलेली आहे. त्यांच्या भूमिकेशी, जरांगे पाटलांच्या भूमिकेशी राजेंद्र राऊत सहमत आहेत. मात्र कुठेतरी त्यांचं आंदोलन भरकटतंय असाही आरोप त्यांनी केलेला आहे. कसं बघताय? राजेंद्र राऊत हे मुळात मराठा महासंघाचे कार्यकर्ते आहेत. बार्शीचे शहर अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक मी स्वतः केलेली आहे त्या काळात. नंतर ते राजकारणात गेले. नंतर त्यांचा आमचा काय वैचारिक असा काय संपर्क आलेला नाही. परंतु राजेंद्र राऊतनी जे आता आंदोलन सुरू केलेलं आहे आणि जरांगे साहेबांना ते 5-6 वेळा भेटलेले आहेत. आणि आज जे राजेंद्र राऊत बार्शीमध्ये जे बसलेले आहेत तर त्यांची एक मागणी आहे की विधानसभा सत्र या विषयावर बोलवा.
कुठल्या विषयावर मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यायचं का नाही हे प्रत्येकानं आता सांगावं. त्यामुळं आणि हा मुद्दा जरांगेंनासुद्धा पटलेला आहे, त्यांनी त्याचा काही इन्कार केलेला नाही आहे. अलीकडच्या काळात जर आपण बघितलं काल का काहीतरी जरांगे पाटलांनी ती मागणी योग्य आहे असं म्हटलेलं आहे त्याने. दादा, मनोज जरांगे पाटलांसोबत तुम्ही काम केलेलं आहे, मात्र असं आंदोलन अंतिम टप्प्यात असताना अशा प्रकारचे आंदोलन करणं योग्य आहे का? कशा पद्धतीने समाज याकडे बघतो? राजाभाऊ राऊत सोलापूर जिल्ह्यातले मराठा समाजाचे एक धडाडीचे आमदार आहेत. कायम जरांगे पाटलांच्या भूमिकेला त्यांनी आत्तापर्यंत पाठिंबा दिलेला आहे. इलेक्शनच्या तोंडावर काय झालं आहे, नेतृत्वाचं आणि पक्षाचं प्रेम उतू चाललं आहे. महाराष्ट्रातल्या घराघरात आरक्षणाची चळवळ पोचणारा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील एकमुखी नेतृत्व आहे आरक्षणाचं. आरक्षणाची हुंडी जे कुणबी नोंदीची फोडली ना महाराष्ट्रात, ते फक्त मनोज जरांगे त्यांनी फोडलेली. आज 83 नंबरचं कुणबी आरक्षण मराठा समाजाला जे मिळालं आहे, कालच्या पोलीस भरतीमध्ये महाराष्ट्रातले 24 पोलीस बीड जिल्ह्यात आमच्या जिल्ह्यातलेही 4-5 गेलेत. हे फक्त कुणबीमधून गेलेत. 83 नंबरच्या ओबीसी आरक्षणमध्ये गेलेत आणि ह्याचं पूर्णपणे क्रेडिट श्रेय फक्त मनोज जरांगे पाटलाला आहे. झालं आहे काय, ज्याच्या नोंदी मिळाल्या नाहीत, सगळे सोयरेचा कायदा म्हणून त्यांनी बोलून घेतले, मुंबईत गुलाल लावले आम्हाला, आम्ही गावाकडे येऊन मिरवणुका काढल्या, विश्वास ठेवला आमच्या माणसावर आणि आमची घोर फसवणूक झाली. त्याच्या बदल्यात त्यांनी SCBC आरक्षण दिले. जे SCBC आरक्षण आमचं ठामपणे मत आहे की 50%च्या वरचं आहे. सुप्रीम कोर्टात पाठीमागे एकदा 2 वेळा दिलेलं आरक्षण फसलेलं आहे, सुप्रीम कोर्टाने ते नाकारलेलं आहे. आमचं आरक्षण 50%च्या आत OBCमधून आहे आणि आम्हाला ते पाहिजे म्हणून आमची पहिल्यापासूनची मागणी. काय झालं, ते जरांगे पाटलाला बदनाम करायचं, ह्यांच्यामुळे EWS गेलं म्हणायचं. काय संबंध आहे? SCBC एकाने तरी मागितलं होता, जरांगे पाटलांचा काय संबंध त्यात? उगी म्हणायचं ह्यांच्यामुळे EWSमध्ये आमचा लॉस झाला. काही नाही आहे. आमचं आरक्षण OBCमधून आहे, 83 नंबरचं कुणबी आरक्षण आहे आणि प्रत्येक मराठाला ते मिळालं पाहिजे अशी त्यांची ठाम भूमिका आहे. EWS आरक्षण गेलं कोणामुळं, तर हे सरकारमुळे गेलं आहे. कारण नसताना त्यांनी SCBC आरक्षण दिले. आम्ही ऑलरेडी ज्यांना कुणबी नोंदीत OBC मिळालं नाही ते EWSमध्ये होतेच ना. हे काढले कोण? सरकारने SCBC आरक्षण ते बाहेर काढले लोक सगळे आणि खापर कोणाच्या माती पोटायचं? जरांगे पाटलांचे. हे आता चालणार नाही. मराठ्यांच्या घराघरात आरक्षणाचं प्रबोधन जरांगे पाटलांमुळे पोचलेलं आहे आणि ह्याचं पूर्णपणे श्रेय फक्त आणि फक्त हे एकजूट मराठ्यांची फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी सरकार करत असून ह्या सरकारच्या मी तीव्र शब्दात धिक्कार व्यक्त करतो. कोणतरी राजश्री राठोड, उमरे, पाटील वेगवेगळ्या नावानं कोणतरी एक लेडीज बसले संभाजीनगरला आमरण उपोषणासाठी. आणि राजाभाऊ पण, आमची राजाभाऊ कोणती अपेक्षा नव्हती. आम्हाला वाटलं होती मराठ्यांची एकजूट टिकवण्यासाठी ते थांबतील, पण त्याने आता विशेष अधिवेशनाची मागणी केली आहे. सगळ्या पक्षाला त्यांनी मागितले. मला राजाभाऊंना एक सवाल विचारायचा आहे, का हो राजाभाऊ, तुम्ही शरद पवारांना पत्र दिलं ना अधिवेशन घ्या म्हणून? तुम्ही सरकारला पत्र दिलं ना? काय म्हणून दिलं पत्र? तुम्ही नाही, त्यांनी पत्र अधिवेशन घ्या म्हणून राहुल नार्वेकरांना दिले, विधानसभा अध्यक्षांना. त्यांनी शरद पवारांना दिलं का पत्र? त्यांनी उद्धव ठाकरेंना दिलं का पत्र? तुम्ही सरकारलाच मागणार ना, आमच्या मागण्या कुणाला? मोर्चे सगळे कुणाकडे निघतात? सरकारकडे. मग आम्ही सरकारकडे आरक्षण मागतो आणि तुम्ही काय म्हणता शरद पवारकडून लिहून आणा, उद्धव ठाकरेंकडून लिहून आणा, काँग्रेसकडून लिहून आणा, मग तुम्ही लिहून आणलं की मी इकडून लिहून आणतो? हे नाही ना बरोबर. ही दिशाभूल आहे. ह्या आरक्षणाला, ह्या मुवमेंटला, ह्या मराठ्यांची एकजुटीला कुठेतरी छेद देण्याचं काम राजाभाऊ तुमच्याकडून होतं आहे. ते तातडीनं थांबवा. हे मराठ्यांची एकजूट तुम्ही फोडण्याचा अजिबात प्रयत्न करू नका, अन्यथा आणखी रोज तुम्ही वाढवून घेऊन तुमचं स्वतःचं राजकारणातलं भवितव्य तुम्ही स्वतःहून धोक्यात आणता. कुठेतरी कुणबी सर्टिफिकेट असो की सगळे सोयऱ्याचा कायदा असो, हा सरकार कुठेतरी आता लागू कर गुलाल लावले आम्हाला, आम्ही गावाकडे येऊन मिरवणुका काढल्या, विश्वास ठेवला आमच्या माणसावर आणि आमची घोर फसवणूक झाली. त्याच्या बदल्यात त्यांनी SCBC आरक्षण दिले. जे SCBC आरक्षण आमचं ठामपणे मत आहे की 50%च्या वरचं आहे. सुप्रीम कोर्टात पाठीमागे एकदा 2 वेळा दिलेलं आरक्षण फसलेलं आहे, सुप्रीम कोर्टाने ते नाकारलेलं आहे. आमचं आरक्षण 50%च्या आत OBCमधून आहे आणि आम्हाला ते पाहिजे म्हणून आमची पहिल्यापासूनची मागणी. काय झालं, ते जरांगे पाटलाला बदनाम करायचं, ह्यांच्यामुळे EWS गेलं म्हणायचं. काय संबंध आहे? SCBC एकाने तरी मागितलं होता, जरांगे पाटलांचा काय संबंध त्यात? उगी म्हणायचं ह्यांच्यामुळे EWSमध्ये आमचा लॉस झाला. काही नाही आहे. आमचं आरक्षण OBCमधून आहे, 83 नंबरचं कुणबी आरक्षण आहे आणि प्रत्येक मराठाला ते मिळालं पाहिजे अशी त्यांची ठाम भूमिका आहे. EWS आरक्षण गेलं कोणामुळं, तर हे सरकारमुळे गेलं आहे. कारण नसताना त्यांनी SCBC आरक्षण दिले. आम्ही ऑलरेडी ज्यांना कुणबी नोंदीत OBC मिळालं नाही ते EWSमध्ये होतेच ना. हे काढले कोण? सरकारने SCBC